कंबरपाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, दीर्घ श्वास घेऊन ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय। संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् पश्येतां पाण्डुपुत्राणाम् आचार्यमहतीं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैवश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य सञ्जातं तान् ब्रवीमि ते भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् पर्याप्तं दुदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् अनयेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः विनद्यौचैः सिंहं दद्मौ प्रतापवान् ततः शङ्काश्च वैर्यश्च प्रणवान् खगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मूलोऽभवत् ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महती स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदद्मतु पाञ्चजन्य ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दद्मो महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषं पुष्करः काशश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्विकीश्च पराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहु शङ्खान् दद्मो पृथक् पृथक् सघोषोधत्राष्ट्राणां हृदयानि विदारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् अथ दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् प्रतिदशः प्रवृत्ते सत्यसम्पाते धनुर्विद्यं पण्डावः ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते। अर्जुन उवाच इथं मध्येच आलंय अर्जुन तर श्लोक म्हणताना पण मध्येच म्हणायचं उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत। अर्जुन उवाच आले म्हणजे ह्या वाक्यानंतर आता पुढचे 2.5 श्लोक
म्हणजे हा अर्धा श्लोक आणि पुढचे 2 श्लोक हे अर्जुन बोलणार आहे. परत संजय कंटिन्यू करणार आहे. म्हणजे अर्जुनाने काय म्हणतंय ते संजय सांगते. ते वेदव्यासजींच्या द्वारा श्लोकामध्ये ते निर्मिती होते. अर्जुनाने काय म्हणते ही सगळी वेदव्यासांची कला आहे. सांगणारा संजयच आहे. तर ऋषिकेशम आपण पहिल्या आधीच्या श्लोक मध्ये ऐकलं होतं. ऋषिकेशम श्रीकृष्णजींना म्हणलं. ऋषिकेश ऋषिक अधिक ईश म्हणजे ऋषिकाणाम ईशः इंद्रियांचा विजय करणं, इंद्रियांना जिंकणं, असे हे श्रीकृष्ण. ऋषिकेशम इथं कर्म आहे, कारण की श्रीकृष्णजींना सांगतो मी तुम्हाला सांगतो. तर तुम्ही कर्म बनले आहे, मी कर्ता बनलो, सांगतोय क्रिया. ऋषिकेशम कर्म आधी एक वचन मध्ये आहे. तदा म्हणजे केव्हा. वाक्यम हा पण कर्म सोबत ऋषिकेशम वाक्य सांगितलं आहे. श्रीकृष्णजींना वाक्य सांगितलं. इदम वाक्य हा वाक्य सांगितलं. आह म्हणजे सांगितलं, क्रिया आहे. आह म्हणजे सांगितलं. आह भूतकाळची क्रिया. महीपते हा संबोधनचं वाक्य आहे. महीपते हे म्हणते धृतराष्ट्र संजय सांगतोय ना, तर धृतराष्ट्रांना संबोधन करून की हे महीपते. आता अर्जुन श्रीकृष्णजींना हा वाक्य सांगणार. काय वाक्य आहे? तर अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत. ही दोन्ही सेनांच्या मध्ये. आता सेनयोर हा सप्तमी मधला द्विवचन आहे. सप्तमी म्हणजे आधार. दोन्ही सेनांमध्ये तर हा सेना काय झाला? आधार झाला. आणि द्विवचन आल्यामुळं सेनामधून आपल्याला कळतंय की 2 सेना आहेत, पण तरी पण उभय असा शब्द जोडला आहे. हे छंद रचनासाठी आपण छंदाला रुचिकर बनवण्यासाठी आपण एक अधिक शब्द जोडत असतो की त्यांनी 2 सेना, हे 2 सेना स्पष्ट होऊन जाते. उभय म्हणल्यानंतर 2 सेना स्पष्ट होऊन गेली. द्विवचन तर आहे, सेनयोमध्ये द्विवचन आहे, परंतु उभय म्हणल्यानंतर 2 हे स्पष्ट होऊन गेले की दोन्ही सेनांमध्ये त्यांच्या मध्ये त्यांच्यामध्ये ठेवण्यासाठी. रथम माझा रथ. रथम हा कर्म म्हणलं. कर्म एक वचन. रथम स्थापित करा. मे माझा. मे म्हणजे माझा. अच्युत हा श्रीकृष्णांना संबोधन. अच्युत कुणापासूनच च्युत न होणार, कुणापासूनच न हारणार किंवा न मरणार. तर उच्चारण लिहिलं. ऋषिकेशम तदा वाक्यम. ऋषिकेशम तदा वाक्यम. इदमाह महीपते. इदमाह महीपते. अर्जुन उवाच. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये. सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत. रथम स्थापयमेच्युत. मे नंतर अवग्रह आहे, तर मेच्युत अच्युत शब्द आहे, पण अल आपल्याला हे परत सांगतो तुम्हाला समजून घ्या. आणि ह री नाही बर का, री आहे. ह आणि री, ह मध्ये री खाली लपलाय, ठीक आहे. ह मध्ये रिकार जोडलाय. जसं कृषी, क मध्ये रिकार जोडलाय. कृषी म्हणतो ना आपण, तर कृषी म्हणायचं. तसंच ऋषिकेशम नाही म्हणायचं. र आणि र हा सोबत होतो. सोबत. ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत. ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत. हे झाल्यानंतर आता रथ स्थापित केला. आता ह्याच्यानंतर दोन्ही सेना
मध्ये कोण कोण लढणार आहे ते वर्णन केलं. यावदेतान निरीक्षे हम, परत अवग्रह चिन्ह आला. तो एस प्रकारचा चिन्ह, त्याला आपण अवग्रह चिन्ह म्हणतो. निरीक्षे हम, लपून घ्या. निरीक्षे हम असं उच्चारण. योद्धु कामान अवस्थितान, कैर्मया सह योद्धव्यम. थोडसा अर्थ नाही, कैर्मया सह योद्धव्यम. ठीक आहे, शब्द सोपा आहे पण उच्चारण करताना थोडस अवघड जाईल, कारण की तुटक तुटक शब्द आहे. कैर्मया सह योद्धव्यम अस्मिन रणसमुद्यमे. योद्धव्यम अस्मिन, म पूर्ण उच्चारण होतोय त्याच्यामुळे म सोबत अ आहे. योद्धव्यम, म अर्धा आहे, त्याच्यानंतर अस्मिन, न अर्धा आहे. रणसमुद्यमे. पहिल्या लाईन मध्ये पण यावत एतान निरीक्षेहम, जोपर्यंत मी, यावत जोपर्यंत, एतान यावत एतान. ठीक आहे, यावत मध्ये द जो आहे तो हलंत आहे, अर्धा आहे, आणि एका द सोबत जोडलाय, तर यावत एतान संधी झाली. यावत एतान, दोन न आहे. निरीक्षे हम, जोपर्यंत मी दोन्ही सेनांना बघत नाही. अहम, अहम म्हणजे मी. यावत म्हणजे जोपर्यंत. एतान, एतान म्हणजे दोन्ही सेनांना, सगळ्यांना, सगळ्या सेना, सगळ्या योद्धांना. निरीक्षे बघत नाही म्हणजे बघतोय, जोपर्यंत मी बघतोय तोपर्यंत हा रथ इथंच थांब. योद्धु कामान, एतान सोबत योद्धु कामान, एतान आणि योद्धु कामान. एतान हा सर्वनाम आहे, हा बहुवचन मध्ये आहे. एतान सगळ्या योद्धांना, योद्धु कामान जे युद्धची कामना करणारे इच्छुक आहेत ते, हा बहुवचन. कर्म मध्ये बहुवचन. ठीक आहे, कुणाला बघतोय विचारलं तर जे युद्ध करण्याची इच्छुक आहे त्यांना बघतोय. सगळे सैनिक. अवस्थितान. ठीक आहे, इथं पण योद्धु कामान, न हलंत आहे शेवटी, आणि अवस्थितान दोन शब्द आहेत. हा पण कर्म मध्ये. जे सगळे सैनिक तिथं अवस्थित झाले आहेत, तिथं स्थित आहे, ते योद्धु कामा आहे, युद्ध करण्याची इच्छा आहे, त्यांना सगळ्यांना मी बघण्याची इच्छा करतो, किंवा मला बघायचंय. कैर्मयासह, ज्यांच्या सोबत. एकतर समोरचे, आता हे समोरचे दाखवले. पहिल्या लाईन मध्ये कौरवांना दाखवलं, दुसऱ्या लाईन मध्ये स्वतःची सेना दाखवली, की ज्यांच्या सोबत मला युद्ध करायचंय म्हणजे माझी सेना. कैर, कैर म्हणजे ज्यांची सेना. मया म्हणजे माझ्या सोबत, सह सोबत. मया माझ्या, सह सोबत. योद्धव्यम युद्ध करणारे आहेत, माझ्या सोबत युद्ध करणारे आहेत. अस्मिन, योद्धव्यम मध्ये पण म आणि अ. ठीक आहे, योद्धव्यम म हलंत आहे, हलंत म्हणजे अर्धा. योद्धव्यम आणि अस्मिन, अस्मिन रणसमुद्यमे. ह्या रणामध्ये, ह्या रणांगणामध्ये, ह्या युद्ध क्षेत्रामध्ये. समुद्यमे, कोण कोण तयार झाले आहेत माझ्यासाठी. उद्यम म्हणजे तयार होणं. ठीक आहे, उद्यमचा अर्थ उद्योग पण आहे, व्यापार पण आहे, आणि तयार होणं पण आहे. प्रिपरेशन म्हणजे आपण जसं योगासाठी येताना फ्रेश होऊन मॅट घेऊन तयार होतो, तसं रणामध्ये युद्ध करण्यासाठी सगळे सैनिक तयार झाले. तर जिथं जिथं तुटतंय तिथं बरोबर थोडा. यावत एतान निरीक्षे हम, योद्धु कामान अवस्थितान. तिथं वाटल्यास तुम्ही नंतर लिहू शकता, आता पेन्सिल वगैरे तर ठीक आहे, पण आता गरज पडेल, कुठं कुठं गरज पडेल. तर तिथं जर तुमच्याजवळ तशी पुस्तक असेल तर काही हरकत नाही, पण तशी पुस्तक नसेल, तिथं तुटक नाही. आता माझ्या पुस्तकांमध्ये सगळे तुटक दिले, पण मी स्वतः तोडू पण शकतो. असे श्लोक भरपूर येणार आहेत पुढं. हा एक श्लोक एक्झाम्पल साठी पहिल्या अध्यायामध्ये आलाय, असे श्लोक भरपूर येतील, त्यासाठी पेन्सिल ठेवा.
जिथं अडचण येईल तिथं पेन्सिल घ्यायची आणि तो अक्षर मार्क करून ठेवा. चला श्लोक उच्चारण करूयात. यावदेतान् निरीक्षेऽहम्. यावदेतान् निरीक्षेऽहम्. निरीक्षेऽहम् असं म्हणतो. निरीक्षेऽहम्. निरीक्षेऽहम्. योद्धुकामान् अवस्थितान्. योद्धुकामान् अवस्थितान्. कैर्मया सह योद्धव्यम्. कैर्मया सह योद्धव्यम्. 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 ध्यान आहे. ध्यान आहे. ध्यानचा ध्यान आहे. ध द आणि ध अर्धा द आणि ध योद्ध. योद्धव्यम्. योद्धव्यम्. अस्मिन् रणसमुद्यमे. अस्मिन् रणसमुद्यमे. सोबत यावदेतान् निरीक्षेऽहम्. योद्धुकामान् अवस्थितान्. कैर्मया सह योद्धव्यम्. अस्मिन् रणसमुद्यमे. यावदेतान् निरीक्षेऽहम्. योद्धुकामान् अवस्थितान्. कैर्मया सह योद्धव्यम्. अस्मिन् रणसमुद्यमे. आलं सगळ्यांना उच्चारण करतात. जे त्रुटी होईल ते पारायण मध्ये निघून जाईल. तर घरी एकदा दोनदा तरी पारायण करा, म्हणजे इथं पारायण करताना अडचण नाही. आता तिसरा श्लोक. इथं पण परत योत्स्यमानान् अवेक्षेऽहम्. योत्स्यमानान् न अर्धा आला. अवेक्षेऽहम्. य एते अत्र समागताः. ये एते अत्र समागताः. ठीक आहे. इथं बघा, इथं अत्र म्हणलंय, मुद्दामून म्हणलंय की तुम्हाला कळा. येते अत्र समागता. धार्तराष्ट्रास्य दुर्बुद्धेर. मग असे शब्द दिले. दुर्बुद्धेर युद्धे प्रियचिकीर्षवः. योत्स्यमानान्. इथं परत ते ही युद्ध करण्याची इच्छा असे सैनिक. युद्ध करण्याची इच्छा करणारे सैनिक, ज्यांची युद्ध करण्याची इच्छा आहे. योत्स्यमानान् युद्ध करणारे इच्छुक, त्यांना बघून अवेक्षेऽहम्. ये म्हणजे तेच. योध्यमानान्. येते येते पण ते. ये येते हे दोन्ही जे सर्वनाम आहेत, ये पण आणि येते पण. ये त्याचा मूळ शब्द आहे यत. येतेचा मूळ शब्द आहे येतात. तर हे सगळे बहुवचन मध्ये येतात योत्स्यमानांना म्हणण्यासाठी. ये येते हे सगळे असं. हे इथे उपस्थित, हे इथे युद्ध करणारे इच्छुक सगळ्यांना मी अवेक्षेऽहम्. मी बघतोय. अत्र समागता. जे इथं अत्र म्हणजे इथं. समागता समागत झाले आहे, जुडले आहे, एकजूट झाले आहे. समागतामध्ये एक प्रथमा विभक्ती कर्ता आहे आणि बहुवचन. ठीक आहे. येते, ये येते समागताः. त्याच्यामध्ये प्रथमा विभक्ती बहुवचन. ये प्रथमा विभक्ती बहुवचन, येथे प्रथमा विभक्ती बहुवचन. प्रथमा म्हणजे सगळे कर्ता झाले. सैनिक युद्ध लढणारे सगळे कर्ता झाले. धार्तराष्ट्राचे दुर्बुद्धे. धार्तराष्ट्र धृतराष्ट्राचा अपत्य तसा शब्द बनला धार्तराष्ट्र. म्हणजे दुर्योधन आणि त्यांचे 100 पुत्र आणि त्यांचे पुढील. दुर्बुद्धी. दुर्योधनला दुर्बुद्धी म्हणतात. दुर्बुद्धे युद्ध करण्यासाठी जे प्रिय चिकीर्षव, म्हणजे युद्ध करून त्यांना काय बेनिफिट होणार आहे. प्रिय चिकीर्षव. प्रिय म्हणजे स्वतःला काय प्रिय लागतं. जसं आपल्याला योग करणं प्रिय लागतं, तसं प्रिय म्हणजे स्वतःसाठी हितकर. चिकीर्षव म्हणजे करण्याचे इच्छुक, युद्ध करण्याचे इच्छुक, युद्ध हितकर मानण्याचे इच्छुक, हितकर करण्याचे इच्छुक, की युद्धांमधून त्यांना काहीतरी मोठा लाभ होणार त्याचे इच्छुक. चिकीर्षव, प्रिय चिकीर्षव. प्रिय चिकीर्षव हा सगळा दुर्योधनसाठी. दुर्बुद्धे दुर्योधनसाठी. धार्तराष्ट्रास्य दुर्बुद्धे म्हणजे धार्तराष्ट्राचा
धृतराष्ट्राचे मुलं जे दुर्बुद्धी झाले आहे, ज्यांची बुद्धी फार विनाशला प्राप्त झाली आहे, ते युद्धामध्ये किती हित करून करण्याची इच्छुक आहे. त्यांना सगळ्यांना मी बघतोय. कोण बघतोय? अर्जुन बघतोय. योत्स्यमानान् अवेक्षेऽहम् योत्स्यमानान् अवेक्षेऽहम् य एतेऽत्र समागताः ये एते अत्र समागताः. आता थोडस उच्चारण टफ होतंय, छंदभंग नाही होते, पण उच्चारण टफ जातोय. य एतेऽत्र समागताः. आता इथं अ शब्द मुद्दामून थोडस बोलावं, तर एकदम छोटासा अकार म्हणून टाकायचं. य एतेऽत्र समागताः य एते अत्र समागताः. धार्तराष्ट्रास्य दुर्बुद्धेः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकीर्षवः. युद्धे प्रियचिकीर्षवः. पूर्ण सोबत सगळे म्हणूयात. योत्स्यमानान् अवेक्षेऽहम् य एते अत्र समागताः. धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. योत्स्यमानान् अवेक्षेऽहम् य एते अत्र समागताः. धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. दुर्बुद्धेमध्ये विसर्ग होता, पण तो वरती र चढलाय, यूच्या वरती र चढलाय. चला आता याचे अर्थ, याच्यामध्ये खूप आता चांगलं चांगलं तिन्ही श्लोक मध्ये खूप भारी भारी अर्थ काढण्यासारखं आहे. तर पहिल्या याच्यात तर एक स्टोरी आहे, एक आपली त्याच्यामध्ये एक हिस्ट्री आहे. अर्जुन आणि हनुमानजींची हिस्ट्री आहे. एक कपिध्वजच्या संबंधी ही स्टोरी आहे, हा इतिहास आहे. याच्यामध्ये कृष्ण आपलं अर्जुन नदीच्या किनारे बाणची प्रॅक्टिस, धनुष बाणची प्रॅक्टिस करतात. ते करताना तिथं हनुमानजी जवळ बसलेले असतात. त्या काळात पण होते, त्रेतायुगमध्ये पण आणि द्वापरमध्ये पण होते. भीमासोबत पण संपर्क झाला होता त्यांचा. भीमासोबत पण एक संपर्क झाला होता आणि अर्जुनासोबत पण संपर्क झाला. भीमाचा संपर्क जो आहे तो फेमस आहे, खूप लोकांना माहिती आहे. पण हा जो आहे, ही जी इतिहास आहे, ही खूप कमी लोकांना माहिती. तर हे ज्यावेळेस बाणचे प्रॅक्टिस, धनुष बाणचे प्रॅक्टिस करत होते, तर हनुमानजी म्हणले मला डिस्टर्ब करू नको, मला त्रास देऊ नको, तू तुझी प्रॅक्टिस कर, मला त्रास देऊ नको. मग अर्जुनने विचारलं तुम्ही कोण येतं? मग हनुमानजीने सांगितलं की मी रामासोबत आम्ही त्रेतायुगमध्ये रावणाला मारलं होतं, मी रामचा खूप मोठा भक्त आहे आणि मी रामचा सेवक आहे, असं करून त्यांनी सांगितलं. मग अर्जुन असं एकदम मस्करीमध्ये मस्तीमध्ये म्हणला की ठीक आहे, तुम्ही ते राम जे त्रेतायुगमध्ये रावणाला मारण्यासाठी ते समुद्रावर तुम्ही पूल बनवला होता ते का? म्हणले हा. मग तुम्ही एवढे मोठे धनुर्धर होते श्रीराम, मग त्यांनी दगडाने पूल का बनवला? ते तर एक बाण मारून सगळं समुद्र हे करणार होते, सोकून टाकणार होते, तर दगडाने का पूल बनवला? मग हनुमानजींनी सांगितलं की त्या दगडांवर माझ्यासारखे खूप वानर चालायचे होते आणि आम्हाला भरपूर साहित्य त्या पलीकडे न्यायचं होतं, त्याच्यामुळं आणि समुद्राला त्रास नाही व्हावा जास्त, त्याच्यामुळं आम्ही दगडाचे बनवले. तर अर्जुन एकदम कॉन्फिडन्स मध्ये, घमंड मध्ये बोलला की तुम्ही असं म्हणताय इथं नदी आहे, मी तर बाणाने बनवू शकतो पूल. मग हनुमान म्हणले माझ्यासारखे चलते का त्याचं? हा, तुम्ही चलवून पहा म्हणले. मग चालू केलं त्यांनी बाण मारायचं आणि पूल बनवला. पूल बनवल्यानंतर हनुमानजींनी सगळे ताकद लावून मोठा शरीर बनवून त्याच्यावर पाय ठेवला. पाय ठेवल्याबरोबर त्या पुलाला क्रॅक पडले आणि ते क्रॅक पडायला लागले. अर्जुनाने इथं प्रार्थना चालू केली, हे कृष्ण मला वाचवा, माझी इज्जत वाचवा,
इथं माझी खूप बेइज्जती होईल, तुम्ही काहीतरी करा. मग कृष्ण कूर्मचं रूप घेऊन, कासवाचं रूप घेऊन त्या बाणाच्या खाली येऊन थांबले. आणि खाली येऊन थांबले तर ते नदीमध्ये पाणीच्या ऐवजी रक्त व्हायला लागले. तर ते रक्त हनुमानजींनी पाहिलं आणि खाली जाऊन पाहिलं तर तिथं राम होते आणि अर्जुनाने पाहिलं तर तिथं कृष्ण होते. मग त्यांनी बाहेर येऊन सांगितलं की मीच त्या काळामध्ये राम होतो आणि मीच ह्या काळामध्ये कृष्ण आहे. तर हनुमानजी म्हणले ठीक आहे, जर तुम्ही ह्या काळामध्ये पण आहेत तर मी तुमची इथं पण सेवा करायची इच्छा ठेवतो. तर तुम्ही सांगा मला, मी काय सेवा करू शकतो तुमची? कृष्ण म्हणतात, आता सध्याला तर आम्हाला गरज नाहीये, पण ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला 100% बोलू. मग ते युद्धाच्या वेळेस त्यांना बोलवतात आणि ते कपिध्वज म्हणून तिथं रथावर स्थापित होतात. हे झालं आपलं मागच्या श्लोकचं. आजच्या श्लोकमध्ये मग ते म्हणतात की सेनयोर उभयोर मध्ये, दोन्ही सेनांच्या मध्ये मला उभं करा आणि उभं करून मला पाहू द्या की माझ्या समोर कोण आहे आणि माझ्या सोबत कोण आहे. समोरच्या माणसाच्या विषयी जवळ आपण जाणून घेत नाही आणि आपल्या माणसांच्या विषयी जवळ आपण जाणून घेत नाही तेव्हा आपण युद्ध चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. जर आपल्याला माहित आहे की समोर कोणत्या प्रकारचे योद्धा आहेत, त्यांची काय काय ताकद आहे, आपल्याकडे कोणत्या प्रकारचे योद्धा आहेत, त्यांची काय काय ताकद आहे, तर आपण त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने टेक्निक लावून प्लॅनिंग करून भिडू शकतो. जर आपल्याला समोरच्या माणसाची शक्तीचं आणि त्याचे जे नेगेटिव्ह पॉइंट्स आहेत, जे नकारात्मक त्यांचे पॉइंट्स आहेत, जिथं त्यांना मारू शकतो आपण, असे पण काही पॉइंट्स असतात, त्यांना जर आपण मोजलं नाही आणि चांगले पॉइंट्स जे आहेत त्यांना जर आपण मोजलं नाही तर मग आपल्याला युद्धामध्ये त्याची तकलीफ होते. जेवढं प्लॅनिंगनी, जेवढं स्ट्रॅटेजीनी आपण जातो, जेवढं प्लॅनिंगने आपण कोणतं पण काम करतो, तेवढे ते कामाचे सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर इथं अजून त्याच्यामध्ये विषादपणा, डिप्रेशन हा आला नाहीये. आता फक्त दोन्ही सेनांच्या मध्ये उभा राहिलाय. उभा राहिल्यानंतर पण असं आहे की युद्धाची इच्छा खूप आहे. कधी कधी असं होतं की आपण खूप इच्छाने कोणाच्या तरी समोर जातो, एकदम रागारागात किंवा एकदम याच्यात, आणि समोर गेल्यानंतर मग आपण त्याचं स्वभाव पाहून, स्वतःच्या स्वभाव, स्वतःची हिस्ट्री, त्याच्यासोबत आपलं जो कनेक्शन आहे त्या कनेक्शनची एक हिस्ट्री असते, ती हिस्ट्री आठवून आपण मग डाऊन होतो. जवळ आपण आपल्याला हिस्ट्री नाही माहिती. आता एक विचारधारा आहे, ही एक विचारधारामध्ये ज्यावेळेस आपण चालतो त्यावेळेस आपली मनस्थिती, आपले इमोशन्स वेगळे असतात. सेकंड मध्ये तुम्ही विचारधारा बदला आणि तुमचे इमोशन्स बदलून जातात. उदाहरणार्थ, एखाद्या वेळेस जर तुमच्या जीवनामध्ये कधीही समजा तुम्ही उठल्यानंतर थोडं काम केलं, काही केलं आणि तुम्हाला वाटतंय काहीतरी अधुरापण, काहीतरी राहतंय, काहीतरी सुटतंय, असं वाटतं आपल्याला. काय काहीतरी राहतंय, काहीतरी सुटतंय, काहीतरी मी चुकीचं बोलले का, काहीतरी मी चुकीचं वागले का, काहीतरी माझ्याकडून काहीतरी राहिलंय का काम, असं एक अधुरापण राहतो. तिथं कसं इमोशन लगेच आपलं संकुचित होतं, तिथं आपलं एनर्जी लगेच संकुचित होती. आणि जसं आपल्याला लक्षात येतं हा हे काम राहिलंय, हे करून घ्यावं, जसं आपण त्या कामाला पूर्ण करतो तसं ती एनर्जी परत भरून येते. तर हा जो संकुचितपणा आहे हा अजून आहे, हा कॉन्फिडन्स आणि संकुचितपणाच्या मधला आहे की तो आता जाऊन पाहतोय दोन्ही सेनांच्या मध्ये की माझ्या समोर कोण येतं आणि माझ्या सोबत कोण येतं. तर याच्यामध्ये समोर आणि सोबत हे समजणं खूप गरजेचं आहे. आपल्या समोर कोण आहेत, आपले नेगेटिव्ह पॉइंट्स, आपले समोर जे शत्रू आहेत त्यांचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आपल्या सोबत जे आहे त्यांचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह. थोडक्यात शत्रू म्हणण्यापेक्षा आपले स्वतःचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपल्याला माहित पाहिजे, जे आपल्या विरोधात काम करतात. दोन मन असतात,
मन म्हणण्यापेक्षा एक अहंकार असतो, एक मन असतो. मन आपल्याला कायम म्हणतो की हे काम कर, अहंकार आपल्याला म्हणतो हे काम कर. हे भांडणं कायम असतं, तुम्ही अनुभव करा. हे भांडणं कायम असतं की एक म्हणतं की हे करायला पाहिजे, एक म्हणतं हे नाही करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे. तर हे शत्रू आहे आणि हे मित्र आहे. कोण शत्रू आहे, कोण मित्र आहे हे माहित पाहिजे आपल्याला. शत्रूचे काय पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह आहेत, अहंकाराचे पॉझिटिव्ह काय आहेत, अहंकाराचे निगेटिव्ह काय आहेत. अहंकाराचा पॉझिटिव्ह असा आहे की जर अहंकार आपल्यात असला तर आपण आपल्या सोबत जे लोक आहेत त्यांचा फायदा करू शकतो. जर आपल्यात अहंकाराचा निगेटिव्ह हा आहे की जर आपल्यात अहंकार नसला तर आपण आपल्या सोबतच्या लोकांचं नुकसान करतो. तुम्हाला असं वाटत असेल की हे थोडस वेगळं वाटतंय की अहंकार असला तर आपण सोबतच्या लोकांचा फायदा करतो, अहंकार नसला तर आपण सोबतच्या लोकांचं नुकसान करतो. असं कसं काय होऊ शकतं? उलट व्हायला पाहिजे ना. पण अहंकारचा अर्थच आयडेंटिटी आहे. म्हणजे समजतंय, ज्यावेळेस तुम्ही बाकीच्या लोकांना मी म्हणून चालतो हा अहंकार आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही बाकीच्या लोकांना मी नाही म्हणून चालतोय हा अहंकार नाही. तर ज्यावेळेस तुम्ही बाकीच्या लोकांना मी म्हणून चालतोय, जसं मी विचार करतोय की तुमचं सगळ्यांचं जो अस्तित्व आहे तो माझाच आहे, तर मी काय करणार, तुमच्या शारीरिक त्रास, तुमच्या मानसिक त्रास त्याच्यासाठी मी उपाय शोधणार, भरपूर प्रयत्न करणार त्याच्यासाठी उपाय शोधण्यासाठी. आणि तेच जर मी विचार केला की तुम्ही वेगळे तर मी वेगळा आहे, मला फक्त माझा धंदा करायचा, मला फक्त माझा बिझनेस करायचा आहे, तर मी काय करणार, मी विचारच नाही करणार. तर हा अहंकाराचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे. असंच मनाचं पण आहे. मनामध्ये पण असेच विचार चालतात, काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह. तर हे आपल्याला माहित पाहिजे की आपला शत्रू कोण आहे, मित्र कोण आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शत्रूचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, मित्राचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मित्रामध्ये पण निगेटिव्ह असतात, मनामध्ये पण निगेटिव्ह आहे. जरी मी विचार केला की तुम्ही सगळे माझे आहात आणि तुमच्या स्वास्थ्यासाठी मी प्रयत्न करतोय, पण मन एक मध्ये आतून आवाज देणार की तुझी एनर्जी ह्या सगळ्यामध्ये डाऊन होतीये, तू कशाला हे करतोय, तुला रात्री झोप नाहीये, तू कशाला हे करतोय, तुला त्रास होतोय शारीरिक, तू कशाला करतोय, तुला अभ्यास करावा लागेल उठून, तू कशाला करतोय. तर मग तिथं तुम्हाला हे मनाचं निगेटिव्ह पणा आहे. आणि एक मनाचा पॉझिटिव्ह पणा आहे की जर मी त्यांच्यासोबत केलं तर मला अजून मोठा अस्तित्व उभा करता येईल, अजून मोठा लोकांना, अजून जास्त लोकांपर्यंत मला पोहोचता येईल. तर ह्या पद्धतीने आपण दोन्हीचे, अहंकाराचे, मनाचे सकारात्मक, नकारात्मक, पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह पाहायला पाहिजे. याच्यानंतर योत्समानान अवेक्षेहम, याच्यामध्ये दुर्बुद्धेर युद्धे, म्हणजे दुर्बुद्धी सांगितलंय सगळ्या कौरवांना. डायरेक्ट म्हणतोय अर्जुन की हे सगळे दुर्बुद्धी आहेत. यांना दुर्बुद्धी का म्हणलंय, म्हणून की हे बुद्धीचा जो फंक्शन आहे हा निश्चयात्मक आहे. म्हणजे बुद्धीचं काम आहे डायरेक्शन देणं. तर मला पोलच्या ह्या साईडनी जायचंय का पोलच्या ह्या साईडनी जायचंय, हा जो डिसिजन आहे, हा निश्चयात्मक डिसिजन जो आहे, डायरेक्शन देणारा, हा बुद्धीचा आहे. मग दुर्बुद्धी म्हणजे काय, मला जायचंय पोलच्या ह्या बाजूने पण मी जातोय ह्या बाजूने, मग हे काय झाली, दुर्बुद्धी. विपरीत बुद्धी, विनाशकालेन विपरीत बुद्धी, हे काय झाली, विपरीत बुद्धी, दुर्बुद्धी. मग याच्यामध्ये काय होतंय, जो डिसिजन घ्यायचा होता तो डिसिजन सोडून आपण दुसरा डिसिजन घेतला, याला दुर्बुद्धी म्हणलं जातं. तर कौरवांनी याच्या आधी पण भरपूर वेळेस त्यांचा लाक्ष महल होता त्याला जाळवलं, त्यांना वनवासामध्ये पण, अज्ञातवासामध्ये पण त्यांना खूप त्रास दिला, त्याच्यानंतर द्यूतकिडामध्ये तर सगळं त्यांचं लुटून घेतलं. तर ह्या सगळ्या गोष्टी करणारी त्यांची बुद्धी ही दुर्बुद्धी आहे, ही बरोबर डायरेक्शन मध्ये नेणारी बुद्धी नाहीये, ही याच्यामध्ये अर्जुन म्हणतोय. तर आता ह्या तिन्ही श्लोकांमध्ये
जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. याच्यामध्ये थोडंसं फिलॉसॉफिकल पण सांगितलं तुम्हाला, लाईफच्या विषयी पण सांगितलं आणि बुद्धीच्या विषयी पण सांगितलं. बुद्धी, मन, अहंकारच्या विषयी पण सांगितलं. अहंकाराचा व्याकरण दृष्ट्या जर अर्थ जर तोडून त्याला सांगितलं तर अहम करोती म्हणजे मैं करता हूं, मैं करता हूं असा अर्थ दाखवतो. म्हणजे अहंकार नेहमी इगो नसणार आहे. माझा अस्तित्व काय आहे, मी सगळ्यांसमोर काहीतरी अस्तित्व दाखवतो. एंटिटी म्हणजेच अस्तित्व, आपलं अस्तित्व. तुम्ही कोणाची तरी पत्नी आहात, तुम्ही कोणाची तरी बहीण आहात, तर तुम्ही दाखवणार मी ह्याची बहीण आहे, मी ह्याची पत्नी आहे, मी आहे. हा अहंकार. हा अहंकार. इगोचा पार्ट वेगळा आहे. इगो जेव्हा अहंकारची प्रचंड सीमा तुम्ही पार केलेली मग तो इगो वरती चढून, त्यासाठी अहंकार शब्द वापरला जातो. नाही, अहंकार असणं बिलकुल चुकीचं नाहीये. अहंकार नॅचरल आहे, पण इगो नॅचरल नाही. इगो त्याची प्रचंड पराकाष्ठा. पराकाष्ठा म्हणजे जेव्हा अभिमानाची प्रचंड सीमा तुम्ही पार केलेली, की तुम्ही नेहमी स्वतःच बघता, तर तुम्हाला सेल्फिशच म्हणणार लोक, दुसरे काही तर म्हणणार. पण कधी आणि तुम्हाला अहंकारी पण नाही म्हणणार तुम्ही. जेव्हा तुम्ही स्वतःच पण बघता, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं पण बघता, तेव्हा तुम्हाला तुम्ही अहंकारी नाही म्हणणार, कारण की तो शब्द त्या अर्थामध्ये जगामध्ये प्रचलितच नाही झाला अहंकारी म्हणण्यासाठी. अहंकारी नेहमी इगोला दर्शवत. अहंकारी इकार जोडलाय पुढं, इकार जोडल्यामुळं तो शब्द इगोला दाखवतो. अहंकार जो शब्द आहे तो अस्तित्वाला दाखवतो. हे सगळं कुठून भेटतं? हे सगळं जेव्हा आपण श्रीमद भगवद्गीता सारखे ग्रंथ, वाल्मिकी रामायण, महाभारत, परत भागवत कथा वगैरे जेव्हा ऐकतो, जेव्हा महापुरुषांना ऐकतो, तेव्हा ते अर्थ खोलून सांगतो. त्याच्यातले पण पूर्ण सेशन नाही कळालं, पूर्ण कथा नाही कळाली, तर एक दोन शब्द जरी आपल्या कानामध्ये पडले आणि त्याची डेफिनेशन आपल्याला पक्की झाली आणि ते आपण जर इम्प्लिमेंट केली आपल्या जीवनामध्ये, की नाही नाही आता माझा अहंकार दिसतोय, आता माझा इगो दिसतोय, मी स्वतःला मीच करते, मी नाही केलं पाहिजे, सगळ्यांचं पण बघितलं पाहिजे, तेव्हा तो अहंकार न्यूट्रल जातो. नाहीतर अहंकार वाढतच जातो आणि मग दुसरे आपल्याला सेल्फिशच म्हणतात. हा, जर आता फक्त जर मी आहे, माझी आयडेंटिटी आहे, तर मी त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह कसं शोधणार आणि नेगेटिव्ह कसं शोधणार हा प्रश्न आहे. की इंडिव्हिज्युअल मी करते, आता याच्यामध्ये बाकी कोणी माझ्यासोबत अटॅच नाहीये, तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह काय होणार आणि नेगेटिव्ह काय होणार? पॉझिटिव्ह हे होणार की जेव्हा मी हे करते, हे केल्याने याचा रिझल्ट, इंटेन्शन काय आहे, हा करायचा इंटेन्शन काय आहे, हा करायचा इंटेन्शन अक्युम्युलेशन आहे का क्रिएशन आहे? हे पहा, ज्यावेळेस ह्या सृष्टीचा निर्माण झाला, सृष्टीचा निर्माण झाल्यानंतर दोन गोष्टी घडल्या. एक अक्युम्युलेशन झालं आणि एक क्रिएशन झालं. क्रिएशन म्हणजे नवीन गोष्टी उत्पन्न झाल्या. अक्युम्युलेशन म्हणजे जे होतं प्रकृतीमध्ये ते आपण कलेक्ट केलं. जमीन आहे प्रकृतीमध्ये, ही आपण कलेक्ट केली आहे, तर ही आपण जाताना अक्युमुलेट केलेलं सोडून जाणार. ठीक आहे. आणि क्रिएट म्हणजे लाईट ही क्रिएट केली, बल्ब हे क्रिएट केलंय, लाईट नाही, बल्ब हे क्रिएट केलंय, गाडी ही क्रिएट केली, वाहनं क्रिएट केले. तर जे जे क्रिएट झालंय हे सगळं डिस्ट्रॉय होणार, जे जे अक्युमुलेट केलंय हे सगळं लॉस्ट होणार. अक्युमुलेट केलेलं सोडलं जाणार, क्रिएट केलेलं डिस्ट्रॉय होणार. हे जर आपल्या मनामध्ये राहिलं तर मी जे करतोय ते अक्युमुलेट करतोय का क्रिएट करतोय? जर अक्युमुलेट करतोय तर याचा समाजाला मोठ्या दृष्टिकोनाने काय फायदा आहे? जर क्रिएट करतोय तर याचा समाजाला मोठ्या दृष्टिकोनाने काय फायदा आहे? हे आज झालं पॉझिटिव्ह. दुसरी गोष्ट, सृष्टीचा निर्माण झाला, अक्युमुलेशन झालं,
क्रिएशन झालं. ज्या ज्या वेळेस अकोम्युलेशन होणार, क्रिएशन होणार, तुम्हाला चांगलं वाटणार. कोणतीही गोष्ट घ्या, तुम्ही घेतली, अकोम्युलेट केली, तुमच्याकडे जमा केली, तुम्हाला चांगलं वाटणार. तुम्ही एखादी गोष्ट क्रिएट केली, ती काही असो, बॉम्ब क्रिएट केला, न्यूक्लिअर बॉम्ब जरी क्रिएट केला तर ते क्रिएशन आहे, आपल्याला चांगलं वाटणार की आपण न्यूक्लिअर बॉम्ब क्रिएट केला. पण इंटेन्शन काय आहे? जर इंटेन्शन डिस्ट्रक्शन आहे आणि लुजिंग आहे तर मग तो नेगेटिव्ह आहे. जर इंटेन्शन आपण तोडतोय कोणाच्याकडून तरी, म्हणजे याच्याकडून हिसकून घेतलाय, त्यांनी अकोम्युलेट केला होता त्याच्या मेहनतीने, त्याच्या कर्माने, त्याच्या धर्माने त्यांनी अकोम्युलेट केलेली गोष्ट, पैसा असो, गाडी असो, जमीन असो, काही असो, ते आपण त्याच्याकडून वडून घेतलं. आता मी माझ्यासाठी एक अकोम्युलेट करतोय, पण इंटेन्शन काय होता? त्याच्याकडून वडून घ्यायचा. तर हे नेगेटिव्ह आहे. जर याच्यामध्ये मी स्वतः माझ्या धर्मानी, माझ्या मेहनतीने, माझ्या कर्मनी त्याला अर्न करतोय, कमवतोय, तर हे माझ्यासाठी पॉझिटिव्ह झालं. क्रिएशन मध्ये पण सेम, माझ्या मेहनतीने, माझं डोकं लावून कोणाची कॉपी केली, कोणाचं काहीतरी फॉर्म्युला कॉपी केला आणि तो फॉर्म्युला कॉपी करून मी काहीतरी क्रिएट केलं आणि मग सगळ्यांना दाखवतोय की ही माझं आहे, तर हे निगेटिव्ह आहे. माझ्या अभ्यासाने, माझ्या बुद्धीने मी काही गोष्ट क्रिएट केली, ते पॉझिटिव्ह आहे. तर इथे इंटेन्शन मॅटर करतं की तुम्ही अक्युमुलेट करताय, क्रिएट करताय, तर त्याच्या पाठीमागे इंटेन्शन काय आहे. तुम्ही लूज करताय, डिस्ट्रक्ट करताय, डिस्ट्रॉय करताय, तर त्याच्या पाठीमागे इंटेन्शन काय आहे. जीवनामध्ये फक्त ह्या 4 गोष्टीच येतात: अक्युमुलेशन, क्रिएशन ज्याने तुम्हाला चांगलं वाटणार, डिस्ट्रक्शन, लुजिंग हे तुम्हाला वाईट वाटणार. कोणतीही गोष्ट उचलून पहा, हे बेसिक फॉर्म्युला आहे. जसं न्यूटन्सचे बेसिक फॉर्म्युला आहेत मोशनचे, तसंच हा एकदम बेसिक फॉर्म्युला आहे की तुम्हाला खुशी, कधी पण तुम्हाला खुशी, आनंद, सुख हा तेव्हाच भेटणार ज्यावेळेस तुम्ही काहीतरी अक्युमुलेट करताय किंवा क्रिएट करताय. तुम्हाला दुःख तेव्हाच भेटणार ज्यावेळेस तुम्ही काहीतरी लूज करताय किंवा डिस्ट्रक्ट करताय. मनाच्या बाबतीत, शरीराच्या बाबतीत, समाजाच्या बाबतीत, लोकांच्या बाबतीत, परिवाराच्या बाबतीत, कोणाच्याही बाबतीत. तुम्ही म्हणता काही काही लोक असं असतात ज्यांना रिश्ते तोडल्याने लय खुशी होती, तर त्या लोकांचं कसं डिस्क्राईब करणार तुम्ही की त्या लोकांनी डिस्ट्रक्ट केलं, त्यांनी सेपरेट केलं, लूज केलं आणि डिस्ट्रक्ट केलं, तरी त्यांना आनंद कसं काय होतोय? तर याच्या पाठीमागं इंटेन्शन आहे. त्याच्यामुळं या दोन्हीच्या मध्ये मी इंटेन्शन टाकलं. जर त्यांचं इंटेन्शन असं आहे, जे लोक जिहादच्या नावाने, जे लोक आतंकवाद करतात जिहादच्या नावाने, त्यांचं इंटेन्शन काय आहे? स्वर्गमध्ये जायचं. ठीक आहे, त्यांचं इंटेन्शन काय आहे? स्वर्गमध्ये जायचं. मग त्यांना ते अहंकार नेगेटिव्ह वाटणारच नाही. त्यांना नेगेटिव्ह वाटतं का लोकांना मारायचं? वाटतच नाही. त्यांना चांगलं वाटतं उलट. मग इथं इंटेन्शन मॅटर. इंटेन्शन काय आहे? त्यांचं इंटेन्शन आहे की मला स्वर्गामध्ये खूप सुख आहे. माहित नाही, अज्ञानतामध्ये इंटेन्शन बदलतात. आणि ही अज्ञानताचं ज्ञान आणि अज्ञानताचं मध्ये फरक होतो की तुम्ही इंटेन्शन काय ठेवताय, कोणत्या कर्म करतानी, कोणते कार्य करतानी, धर्म करताय का धर्म नाही करत, ह्या सगळ्या गोष्टी इथं क्लिअर होतात. ज्यावेळेस तुम्ही इंटेन्शनला मध्ये आणता, इंटेन्शन काय आहे हा महत्वाचा आहे. युद्ध करण्याचा इंटेन्शन काय होता अर्जुनचा? त्यांना राज्य पाहिजे नव्हतंच, झालंच नाही ना. काय त्यांनी राजपाट केला, किती वर्ष केलं, लगेच सोडून दिलं. आणि स्वर्ग पण नाही भेटलं. काय भेटलं त्यांना? काहीच नाही भेटलं. मोक्ष नाही, स्वर्ग नाही, युधिष्ठिराला भेटलं फक्त. बाकी कोणालाही स्वर्ग नाही, मोक्ष नाही. मग का केलं युद्ध? तर जो इंटेन्शन होता, हा इंटेन्शन पुढं 10,000 15,000 वर्ष नंतर पण लोकांना धर्म काय आहे हे समजलं पाहिजे, हा इंटेन्शननी युद्ध केलं. नाहीतर सोडायला काय, त्यांना कधी पण सोडू शकत होते ते युद्ध करण्यासाठी प्रेरित श्रीकृष्णानेच केलं. जर श्रीकृष्णाने प्रेरित नसतं केलं तर ते बिचारे तसेच जगले असते कुठतरी. हा, ते मग जंगलामध्ये ते राहत असते. तुम्ही म्हणजे की आपलं इंटेन्शन मॅटर
हा पण आपलं इंटेन्शन किती जरी चांगलं असलं पण समोरचं ते निगेटिव्ह घेत असेल तर मग तिथं आपण काय नाही करू शकत. तिथं त्याची विचारधारा आहे. ज्यावेळेस समोरच्या माणसाचं माइंड, समोरच्या माणसाचं ब्रेन येतं, त्यावेळेस आपण काळावर सोडून द्यायची असते गोष्ट. त्यावेळेस काळावर सोडून द्यायची असते आणि काळ सगळी गोष्टी बरोबर लाईन मध्ये आणून ठेवतो. तुम्ही चांगल्या इंटेन्शननी बोलताय, समोरच्या माणसाला वाटतंय हा चांगला इंटेन्शन नाहीये, पण अर्ध्याच तासात काळ बदलून जाईल, त्याला वाटेल की हा गड्या हे बरोबर आहे. तर तुमचा इंटेन्शन बरोबर आहे, ठीक आहे, कर्म करताय त्याच्यासाठी चांगलं करताय हे पण बरोबर आहे, पण तिथं काळ हा मध्ये राहतो. आणि आपण दुसऱ्यांच्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं करणार, आपण दुसऱ्याच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं करू, हे आपण निर्धारित नाही करू शकत. का निर्धारित नाही करू शकत? आपला स्वभाव, आपला धर्म हा वेगळा आहे. सुरुवातीला जसं मी सांगितलं की लाकूड जर म्हणला की तुला लय ओझ झालंय, मी तुझ्या जागेवर जाऊन थांबतो या लोखंडी पोलला, तर हे याचा इंटेन्शन चांगला आहे. लाकडाचा इंटेन्शन काय आहे की तुझ्यावर खूप लोड झाला असेल, मी खूप पाहतोय तू एवढं वजन धरून चलतोय, तर मी तुझ्या जागेवर थांबतो. तर याचा इंटेन्शन चांगला आहे, पण त्याचा स्वभाव नाही ना सोडायचा. याचा पण स्वभाव नाही की ह्यो तिथं जाऊन एवढं वर्ष थांबू शकतो जेवढं वर्ष तो थांबणार. मग समोरच्या माणसाचा स्वभाव वेगळा आहे, तुमचा स्वभाव वेगळा आहे. आपण ज्यावेळेस समोरच्या माणसासाठी तुम्ही जर सांगितलं ना इंटेन्शनचं, तुम्ही असा प्रयत्न करताय की समोरच्या माणसामध्ये काहीतरी चेंजेस करायचे तुम्हाला, तर हा इंटेन्शन तुम्ही समोरच्या माणसासोबत ज्यावेळेस दुसऱ्या लाईफ सोबत तुम्ही कनेक्ट करायचा प्रयत्न करता, तर त्याचा स्वभाव तुम्हाला समजावा लागेल, त्याचे तत्व तुम्हाला समजावं लागेल. कोणाकोणाचे मेटाबॉलिझम वेगळं असतं, कोणाचं सिस्टम वेगळं असतं, कोणाची मनस्थिती, परिस्थिती हे सगळं वेगळं असतं. मग त्या मेटाबॉलिझमला, त्या सिस्टमला, त्या मनस्थितीला, त्या परिस्थितीला तुम्ही तुमच्या परिस्थिती अनुसार सोल्युशन देता, ते बरोबर नाहीये. तिथं तुमचे इंटेन्शन कितीही बरोबर असले तरी तो काळाचा आणि स्वभावाचा डिफरन्स आहे. काळाचा डिफरन्स आहे. काळ आणि स्पेस, टाइम आणि स्पेस हे एकच आहे, हे सेपरेट नाहीये. हे एकच आहे. ही तुम्हाला खूप नंतरून हळूहळू मी एक एक गोष्ट खोलून तोडून सांगतो की काळ आणि स्पेस हा एकच कस काय आहे. आपल्याला वाटतं स्पेस वेगळा आहे, काळ वेगळा आहे, टाइम हा वेगळा आहे, स्पेस हा वेगळा आहे, पण मी तुम्हाला पुढे सांगणार की हे दोन्ही एकच आहे. कसं एकच आहे हे पण सांगेल. ठीक आहे. तर इंटेन्शन मॅटर दुसऱ्याच्या लाईफ सोबत करायचंय तर त्याचा स्वभाव समजावा. माताच्या गर्भामध्ये 9 महिने जरी मुलगा मुलगी असली तरी मुलाचे सगळे हावभाव माताला कळतच नाही. पहिले 6-8 महिने वर्षभर तर कधीच कळत नाही, कारण की त्याला दुखलंय, त्याला शी आलेली, त्याला भूक लागलेली, त्याला झोप आलेली, हे तर थोडस आपण अंदाज लावून, पण जीन्स तर तुमचेच आहे, पण तो 1% जो डीएनए मध्ये जो डिफरन्स होतोय ना, ते विशाल सर कसं समजवतात टाइम आणि स्पेस मधून, तुमच्या स्वभावामधून, तुमच्या आचरणामधून जो जो डिफरन्स होतो, 1% डिफरन्स आपली पूर्ण मनस्थिती आणि त्यांची मनस्थितीला मॅच होऊन देतो. आणि आपण काय माइंड रीडर नाहीये. आपण माइंड रीडर नाहीये, आपण कुणाचं मन वाचू शकत नाही. योग दर्शन मध्ये सिद्धी आहे की तुम्ही दुसऱ्यांचं मन पण वाचू शकता, पण सिद्धी प्राप्त करण्यासाठी पहिले तप करावं लागतं. ध्यान, समाधी, आणि समाधीमध्ये पण 1 तास, 1.5 तास, 4 तास बसावं लागेल. त्याच्यानंतर, आणि तोच विषय असायला पाहिजे समाधीमध्ये. पहिले तर धारणा झाली पाहिजे चांगल्या प्रकारे. आपली तर धारणाच होत नाहीये. इथं जे योग निद्रा घेते किंवा आम्ही घेतोय, तर योग निद्रामध्ये फक्त मनाला एक शांत करण्यासाठी वातावरण क्रिएट करतो. ठीक आहे ना. तर ती खूप मोठी बदल, माइंड रिडिंग खूप मोठी प्रोसेस आहे. तर आपण दुसऱ्यांवरती अवलंबून राहू शकत नाही. इंटेन्शन स्वतःचाच चांगला करू शकतो, कर्म स्वतःचेच चांगले करू शकतो. स्वतःच्या जवळपासचं वातावरण म्हणजे स्वतःचा ऑराच बदलू शकतो, दुसऱ्यांचा ऑरा बदलू शकत नाही. हे महापुरुषांचा आपल्यावरती प्रभाव असतो, त्याच्यामुळे आपण त्यांच्याजवळ आकर्षित होतो.
तर महापुरुषांनी तेवढी तपस्या केलेली आहे, त्याच्यामुळे त्यांचा औरा तेवढा मोठा होतो आणि त्यांच्यामुळे दुसऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. आपण महापुरुष नाहीये, आपण प्रयत्न करू शकतो महापुरुष बनण्याचा. असं नाही महापुरुष नाही येतं म्हणजे होऊ शकत नाही असं नाही, पण आपण प्रयत्न करू शकतो महापुरुष बनण्याचा. त्यासाठी तपस्या पण त्या लेवलची करावं लागते. शांतीपाठ. शांति अंतरिक्षम शांति पृथ्वी शांति आपः शांति औषधय शांति वनस्पतय शांति विश्वे देवा शांति ब्रह्म शांति सर्वं शांति शांतिरेव शांति सामा शांतिः. ओम शांति शांति शांति.